तर नमस्कार हाय विवर्स, सर्वांचं राजवैद्य आयुर्वेदमध्ये स्वागत. आपण बघत आहात राजवैद्य आयुर्वेद यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्याला मी जबरदस्त आज एक उपाय सांगतो आहे. केस गळणे बंद होण्यासाठी, केस काळेभर होण्यासाठी आणि केस लांब सडक होण्यासाठी, आणि अतिशय सोपा उपाय आहे आणि अंगातील उष्णता बाहेर काढण्यासाठी. माझ्या हातामध्ये जी वनस्पती आहे ती तुम्ही ओळखली असेल, ती आहे कडुलिंब. कडुलिंबाचा पाला. आपल्याला याच्या माध्यमातून कसा उपयोग करायचा आपले केस काळेभोर करण्यासाठी. ही वनस्पती अतिशय अँटीऑक्सिडंट आणि अँटी कॅन्सर आणि अतिशय अँटी एजिंग दूर करणारी रक्तशोधक वनस्पती, विषनाशक वनस्पती आहे. कडुलिंब तुम्ही सर्वांनी ऐकले असाल, तुमच्या परिचयाची वनस्पती आहे. परंतु असे फायदे तुम्हाला माहीत नाहीत का याचा उपयोग कसा करायचा, केस काळेभोर करण्यासाठी उपयोग कसा करायचा. तर ऐका, मी तुम्हाला सांगतो, त्याकडे लक्ष द्या, संपूर्ण व्हिडिओ ऐका आणि मग तुम्हाला समजेल की खरोखर ही माहिती आम्हाला आवडली. तर हा कडुलिंबाचा पाला तुम्हाला दररोज घ्यायचा आहे आणि त्याचं पाणी उकळायचं आहे. उकळून ते पाणी थंड करून त्या पाण्याने तुम्हाला दररोज केस धुवायचे आहेत. काय करायचं आहे? केस धुवायचे आहेत. कडुलिंबाच्या उकळलेल्या पाण्याने दररोज केस धुवायचे आहेत. आणि हा मित्रांनो, फक्त तुम्हाला मी केस धुवायला सांगितलं तर शॅम्पू वापरायचा नाही, कुठल्याही प्रकारचा शॅम्पू वापरायचा नाही. तुम्ही हर्बल शॅम्पू वापरा किंवा आवळा पावडर आणि शिकाकाई पावडरने केस धुवा, त्यासाठी तुम्हाला तर रिझल्ट मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा केमिकलयुक्त शॅम्पू वापरायचा नाही. ह्याच्या काड्याने केस धुता वेळेस सलग तुम्हाला धुवत राहायचं आहे. सलग 2-3 महिने ते हळूहळू ती प्रोसेस होणार आहे. तर तुम्ही म्हणाल 2 आणि 3 दिवसात, 4-5-15 दिवसात होणार नाही. तुम्हाला ते धुत राहायचं आहे. त्याने वापरत याच्या काड्याने केस धुवत राहायचे आहे. पुढे पुढे महिने, 2 महिने, 3 महिने ती हळूहळू प्रोसेस होत चालेल. कुठल्या प्रकारचा शॅम्पू वापरू नका. फक्त शिकाकाई पावडर, आवळा पावडर वापरा केस धुण्यासाठी. ही एक तुम्हाला महत्त्वाची टिप देतो मी. हळूहळू तुमचे केस काळे व्हायला लागतील. तुमचे केस गळणे बंद होतील. केस लांब सडक होऊन काळेभोर होतील. बरं का, यात काही शंका नाही. करायचे काय, तुम्ही बरोबर ऐकलं असेल. तर कडुलिंबाचा पाला घेऊन ते पाणी उकळायचं आहे. पूर्ण हिरोगार पाणी होऊन द्यायचं आहे आणि त्याच पाण्याने दररोज तुम्हाला केस धुवून काढायचे आहेत. दररोज सलग असं तुम्ही 3 महिने सलग केलं तर हळूहळू तुमचे केस गळणे बंद होतील. केस गळणे बंद होऊन केस काळेभोर लांब होतात. हे नक्की ही काळ्या दगडावरची रेख आहे. आयुर्वेदामध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला हा उपाय घेऊन आलेलो आहे. आणि दुसरा उपाय, सर्वांगातील उष्णता घालवण्यासाठी, उष्णतेवर अंगातील उष्णता बाहेर काढण्यासाठी काय करायचं आहे? कडुलिंबाच्या पानांचा 1 कप रस काढायचा आहे आणि त्या रसामध्ये 25 ग्रॅम खडीसाखर धागेवाली त्याचं चूर्ण मिक्स करून तुम्ही रोज रिकामीपुढे सेवन करायचं आहे. 14 दिवस सेवन केलं तर तुमच्या सर्वांगातील उष्णता ही बाहेर निघून जाते आणि हुशारी वाटते. शरीराला थंडावा मिळतो. कुठल्याही प्रकारच्या शरीरामध्ये अंगाची लाई आणि ती पूर्ण पित्ताची बिमारी झाली असेल, अंगावर फोडे आले असेल, ते पूर्ण निघून जातील आणि उष्णता, गरमी शरीरातून बाहेर गायब होईल आणि तुम्हाला हुशारी वाटेल. तर मित्रांनो, अशा प्रकारचे आहेत उपाय. अनेक उपाय माझ्याकडे आहेत. अनेक तुमच्या परिचयाचे वनस्पती असतील, काही नसतील, पण त्यांचे उपाय काय आहे ते तुम्हाला माहीत नाही. तर मी तुम्हाला अनेक उपाय घेऊन येणार आहे. या कडुलिंबाच्या पानांचे लाखो उपाय आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला पुन्हा घेऊन येणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. अनेक वनस्पतीचे अनेक औषधी फॉर्म्युले, औषधी कशी बनवायची, आयुर्वेदिकाचा उपयोग कसा करायचा, कोणत्या रोगावर काय इलाज, अशा अनेक भयानक रोगांवर आयुर्वेदिक इलाज मी तुम्हाला पुढे घेत राहणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा मात्र मित्रांनो. आणि शेजारच्या घंटीला पण दाबा, बेलायकॉनला दाबा. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि याचा नक्की यूज करा. आणि आपले केस काळेभोर करा, आपले केस लांब सडक करा, शरीरातील उष्णता गायब करा, केस गळणे बंद करा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही हिरोईन दिसू लागाल. तुमचा आयुर्वेदाचा फायदा नक्कीच उठवा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह राजवैद्य आयुर्वेदामध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद. राम राम.